होता आणि तो एका धाब्यानं पाठीमागे राहिला. जर हेच करायचं असतं तर आपण तो देखील विचार करू शकलो असतो, परंतु या स्पर्धेनं, या मैदानावरती येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेनं असा कोणताच प्रकार घडवला नाही. त्याच्यामुळे याच मैदानावरच्या सगळ्या स्पर्धा त्या यशस्वी होतात. आज खऱ्या अर्थानं आपण पाहताय जे दिलेले वेळ आहे त्या वेळेमध्ये कोणताच संघ आला नाही. आम्ही गेले 6 दिवस हेच ओरडून सांगतोय की पोलीस प्रशासनानं आपल्याला वेळ कमी दिला आहे आणि त्या वेळेमध्येच आपल्याला मॅचेस कंप्लीट करायचे आहेत, परंतु एकाही टीमनं अगदी वेळेवरती कोणतीच टीम या ठिकाणी उपस्थित झाली नाही. तरी देखील एकही टीमला आपण पॅनलाइज केलं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपली स्पर्धा सुरू राहिली. देवरुंग येथे सुरू असणारी जी लक्ष बैलाच्या नावाने जी स्पर्धा सुरू होती ती पोलीस प्रशासनाने बंद केली होती. हे लक्ष असू द्या, कारण की त्यांच्यावरती जे निर्बंध लादले होते 12 वाजेपर्यंत मॅचेस बंद करायच्या, परंतु पोलीस प्रशासन त्या ठिकाणी जाऊन मॅचेस 2 दिवसापूर्वी बंद केल्या आणि आज पुन्हा एकदा तीच स्पर्धा पुन्हा सुरू झाली, परंतु ती डे नाईट स्वरूपाची सुरू झाली आणि 11:15 वाजता ती स्पर्धा बंद झाली. पण आपली स्पर्धा सुरू राहिली. त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी 2 दिवसापूर्वी पोलीस येऊन गेले होते आणि नक्कीच त्यांनी सांगितलं की 12वी आणि 10वीच्या एक्झाम आहेत, तुम्ही थोडी काळजी घ्या, लहान मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका. त्या कारणास्तव आपण जितका कमी वेळ खर्च करू तितका फार महत्त्वाचा होता, परंतु 5व्या दिवसामध्ये फक्त आपला वेळ जास्त गेला. काल 2:30 वाजता सामने संपले, परंतु इतर 4ही दिवशी 1:30 ते 2 वाजाच्या आत सर्व सामने संपत होते आणि आज अंतिम रात्र असल्या कारणाने नक्कीच सकाळ तर होणारच आणि ती झालेली आहे. खरं तर DJ मास्टर आमचा जागा असता तर त्याने पहाटेची भक्तिगीते लावली असती. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर करण, लोअर फुलटा चेंडू, स्ट्राईक एंडवरती राहुल, नॉन स्ट्राईक एंडवरती संकेत आपण याला पाहतोय. तीन षटकांची ही लढत. पहिला चेंडू निर्धाव, मोठा फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आणि चांगला झेल पकडलाय, परंतु त्या ठिकाणी नक्कीच षटकार घोषित करतायत तिकडून. षटकार आहे, या ठिकाणी चेक केलेला आहे. धन्यवाद प्रेक्षक वर्ग, अचूक आपला निर्णय या ठिकाणी दिलाय. अगदी झेल पकडल्यानंतर एक पाय त्याचा लाईनच्या बाहेर पडला, षटकाराबाहेर, अगदी लगान स्टाईल. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला राहुलच्या बॅटमधून. राहुलसाठी पुढील चेंडू आपण पाहिला. या ठिकाणी धावबाची संधी दोन्ही एंडला होती, परंतु वाईड आणि अतिरिक्त 1 धाव अशा 2 धावा मिळतात श्री स्वामी समर्थ हंबरपाडा संघाला GC11 खांडस संघाच्या विरोधात. आपण हंबरपाडा संघाला या सुपर 6च्या लढतीमध्ये खेळताना पाहतोय. त्याचं कारण म्हणजे जो स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे संकेत, त्याने वंजारपाडा संघाच्या विरोधात दुसऱ्या फेरीमध्ये 6 चेंडूमध्ये 4 धावा डिपेंड केल्या. त्या कारणास्तव ते नक्कीच या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून आहे. फुल टॉस मिस केलाय. अशा प्रकारचा लॉलीपॉप चेंडू सोडला तर नक्कीच जी धावसंख्या तुम्हाला या 3 षटकांच्या लढतीमध्ये गाठायची आहे ते धावसंख्या गाठू शकणार नाही आहे.
आणि संकेत सारखा फलंदाज अशा प्रकारचा चेंडू मिस करतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आतापर्यंत या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या 8 धावा. 3 षटकांची लढत आणि या लढतीमध्ये किमान 30 ते 35 धावा जमवणं फार गरजेचे असेल ते श्री स्वामी समर्थ हंबरपाडा संघासाठी. पुढील चेंडू संकेतने खेळून काढलाय. काऊ कॉर्नर रिजनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण राहुल होते त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त एकच धाव मिळतीये. 9 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. अंतिम चेंडू पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील करण या गोलंदाजाचा. एक षटकार आल्यानंतर करणने मात्र कमबॅक करून दिलाय GC11 खांडस संघाला. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय. पुन्हा एकदा राहुल त्या ठिकाणी सज्ज. पुन्हा एकदा एकेरी धाव मिळते. पहिल्या पॉवर प्लेचा षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या 10 धावा. महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही प्रकारचा गडी गमावला नाही. सलामीची जोडी आपण पाहतोय. संकेत आणि राहुल हे दोन्ही फलंदाज मात्र या ठिकाणी तल्ल ठोकून आपल्या संघासाठी धावा जमवण्याचा नक्कीच प्रयत्न करतायत. अकुलवाडी संघ आपला कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे. गोलंदाजी मार्कवर भावेश येत आहेत दुसरं षटक घेऊन. खरं तर आमचे कॅमेरामन दोन्ही कॅमेरामॅनची एक्झाम आहे, परंतु त्यांची एक्झाम बघा दामतच्या क्रीडानगरीमध्ये. भविष्याचा पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू अतिरिक्त उचली घेतली आहे. नक्कीच पंच आमच्याकडे बोलतायत वाईड घोषित करतायत. एक अतिरिक्त धाव मिळते. तसेच गोलंदाजाला दंडित सुद्धा करण्यात आले. 1 बाउन्स स्वरूपाचा चेंडू हा पाहायला मिळाला. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. राहुल सारखा फलंदाज अजूनही मैदानामध्ये, त्याच्याकडून फार अपेक्षा असतील हंबरपाडा संघाला. चेंडू शॉर्ट पिच होता परंतु पडल्यानंतर उचली घेतली नाही. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. संकेतने मात्र थांबवलंय राहुल या फलंदाजाला. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूवरती एकेरी धाव आली आहे. 1 या धावसंख्येने धावफलक पुढे सरसावते 12 या अंकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर भावेश. संकेतने का थांबवलंय त्याचं प्रतिउत्तर लगेचच देत असताना या ठिकाणी पुढच्याच चेंडूवरती षटकार लगावतोय. कारण की संकेतला तुम्ही किती वेळ शांत ठेवणार, कारण की या स्पर्धेमध्ये त्याने अष्टपैलू कामगिरी श्री स्वामी समर्थ हंबरपाडा संघासाठी केली आहे. पहिल्या षटकामध्ये जरूर त्याने एक फुलटॉस मिस केला, एक ओव्हरपिच चेंडू मिस केला, परंतु आता मात्र अगदी अचूक टप्प्यावरती आलेला चेंडूला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये षटकार. एक चांगली सन्मानजनक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न राहुल आणि संकेत या 2 फलंदाजांमार्फत नक्कीच चालू आहे. संकेतने या दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावलाय. भावेशच्या विरोधात तो आक्रमक पवित्रा त्याने आता मात्र घेतलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा येणार का, परंतु चेंडूने उचली घेतली आहे आणि अचूक झेल पकडतोय करण. संकेतला माघारी परतवतोय. पहिला हादरा लागतोय तो हंबरपाडा संघाला. आता मात्र भूषण मैदानाकडे रवाना झालाय, संघाचा कर्णधार. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 18 धावा.
या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. भावेशने मात्र षटकार खाल्ल्यानंतर लगेचच कमबॅक करून दिलाय आपल्या खांडस संघासाठी. खांडस संघाची सुद्धा खूप चांगली फलंदाजी असल्या कारणाने नक्कीच एक धावसंख्या किमान 35 ते 40 धावा तुम्हाला नक्कीच उभाराव्या लागतील या मॅचमध्ये. भूषणसाठी पुढील चेंडू आपण पहिला हलक्या तालाने खेळून काढलाय. चेंडू येतोय काऊ कॉर्नर रिझनमध्ये. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. लगेचच त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये करत असताना राहुल आणि भूषण या 2 फलंदाजांना आपण पाहतोय. फार कमी प्रमाणात राहुलकडून क्षेत्ररक्षण खराब होत असतं, परंतु या ठिकाणी इतक्या वेगाने फलंदाज दुसरी धाव घेण्यासाठी धावले ते कारणास्तव नक्कीच थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 2 धावा मिळत आहेत. धावफल किती धावा लागलेत त्या 20 धावा. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू आपण पाहिला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. या दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय आणि धावफलकावरती धावा 20. 1 बाद 20 ही धावसंख्या. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू भूषणसाठी सुरेख चेंडू. अगदी अचूक क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. 1 धाव मिळते. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय आणि धावफलकावरती धावा 1 बाद 21. तिसरं आणि अंतिम षटक या प्रथम सत्रातील गोलंदाज राहुल गोलंदाजी मार्कवर घेऊन येत असताना शॉर्ट पिच चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. करण मात्र त्या ठिकाणी सज्ज आहे. कोणत्याही प्रकारची चुकी होत नाही. माघारी परततोय भूषण. फलंदाज नाराज केलंय पूर्ण प्रेक्षकांना त्याने. दुसरा फलंदाज या ठिकाणी भूषण बाद झालाय हंबरपाडा संघाचा आणि नवीन आलेला फलंदाज निशांतला आपण पाहतोय. धावसंख्या स्थिरावलेली 21 या अंकावरती. राहुलचा पुढील चेंडू आपण पाहिला हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. निशांतने मात्र नक्कीच राहुल या फलंदाजाला स्ट्राईक दिली आहे. त्याला सुद्धा माहिती आहे की सलामीला आलेला राहुल अजूनपर्यंत आपल्या संघासाठी तळ ठोकून या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय आणि यापुढील उर्वरित 4 चेंडूचा सामना जर त्याने नक्कीच केला तर एखादा मोठा फटका जर त्याने नक्कीच आपल्या संघासाठी जमवला तर या धावसंख्या खूप महत्त्वाच्या ठरतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिलंय. बॅटची कडा जरूर घेतली आहे. सिंगल डबलने धावसंख्या तितकी वेगाने वाढणार नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. आपण सुपर 6 ची पुढील लढत अकुलवाडी विपक्षात भडवल B+ या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. या षटकातील आतापर्यंत अजूनही 2 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी असणार.
अंतिम चेंडू या पहिल्या सत्रातील धावसंख्या आतापर्यंत स्थिरावलेली 23 या अंकावरती. फुलटॉस चेंडू मोठा फटका खेळलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी होते. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, 2 धावा सहजरित्या पूर्ण आणि आपण पाहतोय अंतिम क्षणी क्षेत्ररक्षण चांगलं होतंय आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतोय. 2 धावा मिळत आहेत. धावफलकावरती धावा लागले त्या फक्त आणि फक्त 25 धावा. चांगल्या सुरुवात झाल्यानंतर आपण पाहिलंय हंबरपाडा संघ मात्र या तिसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी करू शकला नाहीये. त्या कारणास्तव धावफलकावरती फक्त आणि फक्त 25 धावा पाहायला मिळत आहेत. चला क्षेत्ररक्षणासाठी उतरायचंय. श्री स्वामी समर्थ हंबरपाडा संघ आपलं क्षेत्ररक्षणासाठी लवकरात लवकर उतरा. पुढील जो सामना असणार आहे तीर्था 11 अकुलवाडी विपक्षात नक्कीच पुढील जो सामना असणार आहे तीर्था 11 अकुलवाडी विपक्षात प्रियांशी 11 बडवल B+ अमर बाबरे यांनी पुरस्कृत केलेला संघ सुपर 6च्या लढतीमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि या सुपर 3 मध्ये, या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये जाणारा संघ आपण नेवाली संघाला पाहतोय. जय हनुमान नेवाली संघाने प्रथमेश धामोते संघाला, काव्या 11 धामोते संघाला परास्त केलं सुपर 6च्या लढतीमध्ये. 26 धावांची गरज आहे. 18 चेंडू 26 धावा.
26 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिली विकेट आली आहे बॅटिंग करणाऱ्या कांडस टीमची. आपण पाहताय करण माघारी परतलेत. पहिले 2 बॉलवरती अगदी धावच आले नाही, तिसऱ्या बॉलवरती बाद झाले. हो, यावेळी देखील आपण पाहताय आउटसाठी लेग स्टंप व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव आली आहे. अगदी एक्स्ट्राच्या धाबेनं मात्र इथे अकाउंट ओपन झालंय बॅटिंग करणाऱ्या कांडस टीमचं. 18 बॉलमध्ये 26 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि ते आवश्यकता असताना देखील आपण पाहताय पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहताय श्री स्वामी समर्थ हंबरपाडा टीमनं इथून मात्र थांबवलंय. परंतु हे 2 व्हाईट बॉल खऱ्या अर्थानं आपण पाहताय जे खऱ्या अर्थानं विपक्षी टीमच्या धाबा या धावफलकावरती ॲड होत आहेत. 2 धाबा धावफलकावरती जिथे बॅटच्या साह्यानं धाबा आल्याच नाही आहेत, जिथे विकेट देखील आली आहे तिथे आता मात्र जगदीश सोडीची चुकी करतात, आपली लय भटकतात आणि इथून मात्र 2 व्हाईट बॉल सलगचे पाहायला मिळतात. हो, दूरवरून खेळलेत. अगदी आपण पाहताय बॅट बॉलचा संपर्कच नाही आहे. डॉट बॉल इथून आपण पाहताय. कदाचित हाच बॉल टाकण्यासाठी मात्र तो व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी बरोबर अगदी आपण पाहताय शरीरापासून थोडासा दूरच ठेवलाय. डॉट बॉल इथून आणखीन एक पाहायला मिळतोय. 4 बॉल आतापर्यंत झालेत आणि त्याच्यामध्ये 2 त्या व्हाईटच्या धावा आल्यात. परंतु इथे सरळ बॅटनं बॉल सरळ सीमा पार 6 धाब्यांसाठी षटकार. धावसंख्या धावफलक्यावरती आल्यात त्या अगदी आपण पाहताय 12. अजूनही जर विचार करायला गेलो तर येणारे बॉल इथून शिल्लक आहेत ते म्हणजे 12 आणि धाबा बनवायचे त्या 14. 12 बॉलमध्ये अजूनही 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती भूषणला तुम्ही पाहता सेकंड ओव्हरमध्ये. टीमचा कॅप्टन आहे श्री स्वामी समर्थ अंबरपाडा टीमचा भूषण गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. समोर आपण पाहता नितीन ऑन स्ट्राईक. स्ट्रायकिंग एंडवरती नितीन तुम्हाला पाहायला मिळतात. टॉप 3 मध्ये कोणता संघ दाखल होईल या 2 टीममध्ये त्यासाठी चालू असलेली ही मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. बॉल पडल्यानंतर बरोबर अगदी शरीरावरती आदळलाय. पंचांनी तिथे मात्र लेग बायची धाव. पंचांकडून लेग बायचा इशारा आलाय. धाबा धाव फलक्यावरती आल्या त्या अगदी आपण पाहताय 13. दुसरं षटक. पहिलाच बॉल खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहताय पडल्यानंतर थोडासा बाउन्स करत होता, बरोबर शरीरावरती साधरलाय. लेग बायची ती धाव आली आहे. भूषण हो, यावेळी फटका तर लॉप केला. मिस टायमिंग आहे हवेमध्ये. संकेत डाऊन दी बॉल पकडली कॅच आणि आता इथून खऱ्या अर्थानं आपण पाहताय फलंदाज बाद होतील राहुल. ज्या राहुलनं खऱ्या अर्थानं आपण पाहताय या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं खतरनाक बॅटिंग केली आहे, तो राहुल इथून मात्र बाद झालाय. महत्वाची विकेट आली आहे. राहुल इथून बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. आता 4थ्या क्रमांकावरती बाबेश मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहताय आतमध्ये रवाना होतोय. चला वेळ घेऊ नका, वेळ फारच कमी राहिलाय. बाबेश 4थ्या क्रमांकावरती आलाय. धाबा धाव फलकावरती अगदी आपण पाहताय त्या 13 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. म्हणजे आता येणारे बॉल इथून शिल्लक येते म्हणजे 10 आणि 10 बॉलमध्ये धाबा बनवायच्या आहेत.
मला तुम्ही सांगा, तुम्ही 11 बोललो, मी 11 बोललो. 13 बॉल मध्ये 13. हो, बॉल सीमा पार, लॉंग ऑफला चौकार. चौकार आलाय. चौकारांना धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17 वरती. 17 धावा धाव फलक्यावरती आल्यात या चौकाराच्या साह्यानं. म्हणजे आता येणारे बॉल शिल्लक असतील ते 9 आणि धावा देखील 9च बनवायचे आहेत. 9 बॉलमध्ये 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथून मात्र कोणता संघ तो टॉप 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओ, इथे अगदी आपण पाहताय एज अँड टेकन आणि पंचांनी इथे मात्र वेट साईड साठी रिव्ह्यू घेतलाय. सर, आपला डिसिजन काय? नो बॉल. ओके, चेक करायचं आहे. MTC लाईव्हच्या माध्यमातून टीव्ही अंपायर राजेंद्र भोईर सर चेक करतायत. अगदी आता थोड्याच वेळामध्ये डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. पहिला संघ खऱ्या अर्थानं आपण पाहताय अफजल टिवाले चषक 2026 मध्ये टॉप 3 मध्ये दाखल झालाय. जे हनुमान नेवाली आणि आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय या स्पर्धेची ही दुसरी क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळेल. इट्स अ नो बॉल. नो बॉल आलाय. त्याच्यावरती हो, आडव्या बॅटनं ब्लँक स्ट्रोक केला. डीप मध्ये बॉल आलाय. फिल्डर त्या ठिकाणी हो, थोडेसे फंबल झाले, ते एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न, बॉल हातामध्ये आलाच नाहीये. तोपर्यंत धावा मिळतील इथून 2. आता तुम्हाला एक एक धाव खऱ्या अर्थानं फार महत्वाची आहे. तुम्हाला कमी धावसंख्येचा बचाव करायचा. अशा वेळी फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला चांगलीच कामगिरी करावी लागेल. फिल्डिंगमध्ये तुम्हाला धावा वाचवाव्याच लागतील. जिथे खऱ्या अर्थानं 2 आहेत तिथे तुम्हाला एकच द्यावी लागेल. परंतु इथून जर पाहायला गेलं तर जिथे 1 आहे तिथे मात्र 2 धावा पाहायला मिळाल्या. एकंदरीतच धावा धाव फलकावरती 20. 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. भूषण पुनश्च एकदा रेडी झालेत. हो, चांगला बॉल थोडासा दूर ठेवला, पडल्यानंतर आतमध्ये आला. डॉट बॉल इथून आपण पाहता. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे 7 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 6. 7 बॉल आणि 6 धावसंख्येची आवश्यकता आहे अजूनही इथून पाहायला गेलं तर कॅन्डस टीमला या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. हो, मी सामिंग हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जज करतायत भूषण. हो, पकडली कॅच, मिळाली आणखीन एक विकेट. 7 बॉल मध्ये 6 धावसंख्येची आवश्यकता असताना भावेशनं इथून मात्र आपली विकेट सोडली आहे. भावेश इथून बाद झालाय. आता शेवटचे अंतिम निर्णायक 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 6. याच मैदानावरती खऱ्या अर्थानं तो कारनामा केलाय संकेत या गोलंदाजानं. क्वार्टर फायनलच्या सेकंड राऊंडच्या मॅचमध्ये अगदी आपण पाहताय वंजारपाडा B+ टीमच्या अगेन्स्ट अगदी आपण पाहताय 6 बॉलमध्ये 4 धावसंख्येची आवश्यकता असताना संकेतनं टाकलेलं ते अवघ्या 1 धावसंख्येचं षटक आणि तोच संकेत आता गोलंदाजी मार्कवरती आलाय 6 बॉलमध्ये 6 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली होती संकेतची. 6 बॉलमध्ये अगदी आपण पाहताय 4 धावसंख्येचा त्यांनी बचाव केला होता. आता 6 बॉलमध्ये 6 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. समोर ऑन स्ट्राईक तुम्ही पाहताय नितीन यांना, जे सलामीला मैदानाच्या आतमध्ये गेलेत आणि फक्त एकच बॉल आत्तापर्यंत त्यांनी फेस केला आणि तो देखील निर्धावच केला. नितीन समोर अगदी आपण पाहताय संकेत. पहिला बॉल, हो पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मॅच फिनिश केली आहे आणि अफजल टिवाले चषक 2026च्या टॉप 3 मध्ये प्रवेश दाखल केलाय.